Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. आज आपण पाहूया क्लास 3 ची युनिट 2 मधली पोएम कॅन यू. ओके, ही एक ॲक्शन सॉन्ग आहे. ॲक्शन सॉन्ग म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ॲक्शन आहेत, त्यांची नावं, त्यांचं स्पेलिंग शिकायला मिळणार आहे. ओके, आणि ती ॲक्शन कोण करतं हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. ओके, मग आता ह्या ॲक्शनची जी नावं आहेत ती लक्षात ठेवायची. आपण जेव्हा इंग्लिश बोलतो तेव्हा हे ॲक्शन वर्ड्स आपल्याला वापरायचे बोलताना. ओके, मग पाहूया आधी ही पोएम म्हणायची कशी. कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट, कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग, कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड, कॅन यू रन लाईक अ डॉग, कॅन यू वॉक लाईक अ डक, कॅन यू स्विम लाईक अ फिश and be still like a good child as still as this. ओके, ही झाली पोएम म्हणून. आता पाहूया त्याचा अर्थ काय होतो. मग फर्स्ट आहे कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट. म्हणजे काय? हॉप. हॉप म्हणजे छोट्या छोट्या उड्या मारणे. तुम्ही सशासारखं छोट्या छोट्या उड्या मारू शकता का? सांगा बरं, मारू शकता का? मारू शकता, बरोबर. नेक्स्ट, कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग. तुम्ही फ्रॉगसारखं उड्या मारू शकता का लांब लांब? बरोबर, तुम्ही मारू शकता. नेक्स्ट, कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड. तुम्ही पक्षासारखं उडू शकता का? आपण पक्षासारखं उडू तर नाही शकत, पण ॲक्टिंग करू शकतो, हो की नाही? नेक्स्ट, कॅन यू रन लाईक अ डॉग. तुम्ही कुत्रा जसा जोरात धावतो, पळतो, तसं तुम्ही जोरात पळू शकता का? तुम्ही सुद्धा जोरात पळू शकता, बरोबर. नेक्स्ट, कॅन यू वॉक लाईक अ डक. डक जसा असं डोलत डोलत चालतो, तुम्ही चालू शकता का? तुम्ही सुद्धा चालू शकता, बरोबर. कॅन यू स्विम लाईक अ फिश. तुम्ही फिशसारखं स्विम करू शकता का? पोहू शकता का? काही मुलांना येतं आहे बरं का पोहता. व्हेरी गुड, सगळ्यांनी शिकून घ्या, छान असतं. अँड बी स्टील लाईक अ गुड चाइल्ड. आणि अजून काय? तुम्ही शहाण्या बाळासारखं शांत बसू शकता का? मला माहिती आहे खूप सारी मुलं नाही बसू शकत, हो की नाही? पाहूया बरं कोण कोण शांत बसतंय. नेक्स्ट, आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे की जसं आता इथे विचारले कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट, तसं तुम्हाला इथं काही एकमेकांना प्रश्न विचारायचे आणि त्याचा आन्सर कसं द्यायचं याची प्रॅक्टिस करायची. ओके, मग फर्स्ट काय दिलं आहे? कॅन यू स्विम. स्विम म्हणजे पोहणे. तुम्ही स्विम करू शकता का? पोहता येतं का तुम्हाला? मग ज्यांना पोहता येते ते काय म्हणणार? येस आय कॅन. ओके, ते काय म्हणणार? येस आय कॅन. पण ज्यांना पोहता येत नाही मग ते काय म्हणणार? नो आय कांट. ओके, त्यांनी इथं दिलेलं नाही, पण आपल्याला माहिती पाहिजे ना. नेक्स्ट आहे कॅन यू स्पीक इंग्लिश. तुम्हाला इंग्लिश बोलता येतं का? मग तुम्हाला आता थोडं थोडं इंग्लिश येतं ना, मग तुम्ही काय म्हणू शकता? अ लिटल. लिटल म्हणजे थोडं. ओके, नेक्स्ट, कॅन यू रीड मराठी. तुम्हाला मराठी वाचता येतं का? तुम्ही आता 3rd गेले म्हणजे बऱ्यापैकी मराठी तुम्हाला छान वाचता येते. मग आता तुम्ही काय म्हणणार? येस इझिली. हो, मी पटकन वाचू शकते. ओके, मग असे छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते मम्मीला किंवा पप्पांना तुम्हाला विचारायला सांगायचे आणि ट्राय करायचं बोलायचं. ओके, बाय. If you like it, then like it. If you love it, then subscribe it. And don't forget to click on bell icon. Thank you for watching.